जाणून घेणार आहोत एका आगळ्या वेगळ्या प्रवासाबाबत। प्रवास आहे मुंबई ते दुबई पर्यंतचा। आता तुम्ही म्हणाल तो विमानाचा असेल, तर विमानाचा नाही, तर मुंबईच्या अरबी समुद्रातून ते दुबई पर्यंत हा जो प्रवास होणार आहे तो बुलेट ट्रेनने होणार आहे, तोही पाण्याखालून। कसा असेल हा प्रवास, काय आहे सरकारची योजना, जाणून घेणार आहोत या स्पेशल रिपोर्ट मधून। जरा विचार करा, जी रेल्वे जमिनीवर पटरीवरून धावते तीच रेल्वे पाण्याखालून प्रवास करते आणि या अंडर वॉटर ट्रेन मध्ये बसून तुम्ही प्रवास करता आहात। हे शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे। दुबई आणि मुंबईला थेट जोडणारा समुद्राखालचा रेल्वे मार्ग उभारण्याची योजना संयुक्त अमिरातीच्या डोक्यात आहे। हा महत्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकारल्यास संपूर्ण पाण्याखालून जाणारा तब्बल 2000 किलोमीटर लांबीचा पहिला रेल्वे मार्ग ठरेल। मध्य पूर्व आणि भारताला जोडणारा संयुक्त अरब अमिरातीचा हा न भूतो न भविष्यती पायाभूत प्रकल्प आहे। अमिरातीच्या राष्ट्रीय सल्लागार ब्युरोचे प्रमुख सल्लागार आणि व्यवस्थापकीय संचालक अब्दुल्ला अल शेही यांनी या प्रकल्पाची घोषणा केली आहे। दुबई ते मुंबई हा प्रचंड वेगवान रेल्वे मार्ग असेल। मुंबईला UAEच्या फुजेरा शहराशी जोडणार, पाण्याखालून धावणार बुलेट ट्रेन। रेल्वेचा वेग ताशी 1000 किलोमीटर, अंदाजे 2000 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग। ही रेल्वे पूर्णतः समुद्राखालून धावणार। ही ट्रेन पाण्यात चालण्यासाठी तरंगणाऱ्या पाईपचा वापर होणार। मुळात व्यापार वाढीसाठी हा महत्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात आलाय। अरबांच्या देशांमधून तेलाची आयात भारतात होणार, तर भारतामधून अरब देशांना पाण्याची निर्यात केली जाणार आहे। 2023च्या सप्टेंबरमध्ये दिल्लीत झालेल्या G20 शिखर परिषदेत भारत अरब अमिरात आंतरखंडीय कनेक्टिव्हिटी प्रकल्प गतिमान करण्याचा निर्णय झालेला होता। भारत मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या उभारणीला आता गती येत असून या प्रकल्पात भारत, अरब अमिरात, अमेरिका, युरोपियन युनियन, सौदी अरेबिया, फ्रान्स, इटली आणि जर्मनी असे आघाडीच्या अर्थव्यवस्था असलेले देश उतरलेले आहेत। या प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत बचत होईल। विमान मार्गाने मुंबईहून दुबईला जाण्यासाठी 3 पेक्षा अधिक तास लागतात, मात्र अंडर वॉटर बुलेट ट्रेनने हा प्रवास अवघ्या 2 तासात करणं शक्य होणार आहे। कच्च्या तेलाच्या वाहतुकीच्या खर्चात मोठ्या प्रमाणामध्ये बचत होईल। परिणामी भारतात इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणामध्ये घट होणार आहे। शिवाय दोन्ही देशांमध्ये पर्यटनाला चालना सुद्धा मिळेल। सध्या या प्रकल्पावर दोनही देश विचार करतायत। खरोखरच हा रेल्वे मार्ग प्रत्यक्षात आला तर मुंबईकरांनो, अपने कुर्सी की पेटी बांध लो, अब दुबई दूर नहीं। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।